शिपली मसाला बघितला तर हा 250 रुपयाला असणार. इथं लॉलीपॉप बघितला तर 200 रुपयाला असणार आहे. ग्रीन चिकन मसाला 250 रुपये असणार आहे. खेकडा 350 रुपये असणार आहे. कोलंबी फ्राय तुम्हाला 150 रुपयाला असणार आहे. इकडे बघितलं मटन मसाला तुम्हाला 300 रुपयाला असणार. कलेजी फ्राय तुम्हाला 300 रुपये असणार आहे. या साईडला बघितला तर मटनच्या डिशेस लावलेल्या आहेत. चिकन लावलेलं आहे, हे 200 रुपयाला असणार. मालवणचं स्पेशल सुका मावरा इकडे लावला आहे बघा. इकडे कशा प्रकारे खूप सारे असे कानातले सुद्धा. ताई कशा दिले? 150 रुपये इयरिंग्स आहेत. सेट वेगवेगळ्या प्राइस मध्ये आहे. खूप सारे युनिक प्रकारचे कडे आहेत ब्रिज लोकांचे. हे 100 रुपयाला असणार आहेत. सगळे 100च्या रेंज मध्ये. गावठी तिलाचे लाडू कसे दिले? 50 रुपये. आणि शिवरायाचे शंभूराजे भावांनो, सुबोध ब्लॉग अँड फिटनेससाठी आपलं स्वागत आहे मित्रांनो. आज मी चालवलो आहे ठाण्याला शिवाजीनगरमध्ये चालू आहे मालवणी महोत्सव. हा महोत्सव चालू झालेला आहे 8 फेब्रुवारीला आणि शेवट डेट असणार आहे 18 फेब्रुवारी. टायमिंग असणार आहे संध्याकाळी 5 वाजल्यापासून तर रात्री 10 वाजेपर्यंत. तर आज तुम्हाला बघायला मिळणार ठाण्याचा मालवणी महोत्सव कसा येते. चला आता मी निघतो आणि भेटतोय तुम्हाला मालवणी महोत्सवच्या गेटच्या एंट्री समोर. मित्रांनो, मी ठाण्याला शिवाजीनगरला आलेलो आहे. इथे खूप मोठा मालवणी महोत्सव भरलेला आहे आणि आजच्या ब्लॉगमध्ये शिवाजीनगरचा मालवणी महोत्सव कसा असतो हे तुम्हाला बघायला मिळणार. चला आपण आतमध्ये जाऊन बघूया. आणि हा एंट्रन्स आहे मालवणी महोत्सवाचा. आता इकडनं आपण आतमध्ये जाणार आहोत. इकडनं आपण आतमध्ये गेल्यानंतर आणि समोरच्या साईडला तुम्ही बघितलात ना, एक सेल्फी पॉईंट दिलेला आहे. हे बघा, इकडे साईडला लहान मुलं वगैरे जे पण आहेत ते सेल्फी वगैरे काढतात. हा सेल्फी पॉईंट इकडे दिलेला आहे. आणि इकडे साईडला जे पण कार्यक्रम आहेत त्यांची पूर्ण लिस्ट इकडे लावलेली आहे. म्हणजे कुठल्या तारखेला कुठले कार्यक्रम असतात ही पूर्ण लिस्ट इकडे दाखवलेली आहे. आणि हा मालवणी महोत्सवचा सेल्फी पॉईंट आहे. इकडे मालवणच्या डिश वगैरे आहेत, खेकडे वगैरे आहेत आणि ते स्पेशल डिश आहेत. त्यांच्या आजूबाजूला उभे राहून असे लोक फोटो काढतात. खूप सुंदर असा गणपती बाप्पाचं असं डेकोरेशन इकडे केलेलं आहे. मंदिर उभारण्यात आलेलं आहे. उभा तसं साईडला तुम्ही बघितलात तर हे पण खूप इथं रमलेले आहेत आपल्या आपल्या कार्यक्रमामध्ये. अशा प्रकारे हे रमलेले आहेत. इकडे आपण आलेलो आहेत आणि आपल्याला गणपती बाप्पाचं दर्शन झालेलं आहे. छान होतं गणपती बाप्पाचं दर्शन वगैरे झालेलं आहे. इकडे बघू शकता खूप सुंदर असं डेकोरेशन इकडे केलेलं आहे. इथून बघा तुम्ही त्या बाजूला. आणि इकडनं आपण समोर पडलो ना तर समोरच्या साईडला सुद्धा लोक उभे राहून गणपती बाप्पाचं दर्शन वगैरे करतात. इकडे साईडला तुम्ही गेलात तर सर्व म्हणजे बसता आहेत, कुठले सामान हे मिळणार. आणि इकडे साईडला तुम्ही इकडून आतमध्ये गेलात, इकडे साईडला पाळणे आहेत आणि इकडनं आतमध्ये गेलात सर्व खाद्यपदार्थ आहेत. तर आपण आता इकडनं सुरुवात करणार आहोत. सर्व प्रकारचे स्टॉल आपण कव्हर करून घेणार आहोत. चला आता आपण जाऊया, एक एक करून सर्व स्टॉल आपण कव्हर करूया. आपण समोरच्या स्टॉलवरती इकडे आलेले आहेत. इथं प्रेमिक्स आहेत, गुलाची चायपत्ती आहे. तर दादा आपले ह्या प्रोडक्ट लावलेलं आहे. किती प्रकारचे ब्रँड आहेत आपल्याकडे? आपल्या ब्रँडचं नाव आहे ब्रुस्टम टी. आपण चहाच्या पारंपरिक चवीला गुळामध्ये कन्वर्ट केलेलं आहे. अच्छा. लोक रिफायनरी साखरेच्या ऐवजी गुळाला प्राधान्य देतात. आम्ही या गुळाचा प्रीमिक्स तयार केलेला आहे. आमचा हा कार्डिमम फ्लेवरमध्ये आहे आणि हा क्लासिक म्हणून आहे. हा साधा गुळाचा चहा आहे. हा साधा गुळाचा चहा. हा साधा गुळाचा चहा आहे. असे आमचे दोन हे आहेत. हा. आणि लोकांची चहाची चव बघता गुळाला प्राधान्य दिलं पाहिजे या हिशोबाने आम्ही गुळाचा चहा आम्ही हे करतो. ब्रुस्टम टी या ब्रँडने. तर एक पाऊच आहे तसा कसा विकला? हा 150 रुपयाला येतो. एक पावचा 150. आपण समोरच्या स्टॉलवर तिकडे आलेले आहेत. दुर्वा मसाले यांच्याकडे बघितला तुम्ही ना, सर्व प्रकारचे असे मालवणचे मसाले इकडे लावलेले आहेत आणि खूप सारे मालवणचे खाजे वगैरे आहेत. ताई आपण हे मसाले इकडे लावलेले आहेत, हे कसे पाव आपण दिले? हा कांदा लसूण मसाला आहे. हा 150 रुपये पाव आहे. हा 150 रुपये पाव आहे. हा पण गोडा मसाला पण गोडा मसाला कसा दिला? 150 रुपये पाव. 150 रुपये पाव आहे. गरम मसाला 200 रुपये पाव. आणि हा मच्छीचा मसाला आहे. आपण हा मच्छी करी, मच्छी फ्राय, टोमॅटो करीसाठी वापरू शकतो. हा पण 150 रुपये पाव आहे. हा 150 रुपये पाव आहे. ओके. स्पेशल संडे मसाला हा 200 रुपये पाव आहे. हा 200 रुपये पाव आहे. स्पेशल मालवणी मसाला हा 175 पाव आहे. हा 100. त्याच्यानंतर हा आगरी मसाला पण 200 पाव आहे. काळा मसाला पण 200 रुपये पाव आहे. गावठी हळद आहे 100 रुपये पाव. साधी कुळदाची पिठी आहे 70 रुपये पाव. मसाला कुळीत पिठी 80 रुपये पाव. आणि कोंबडी वडे पीठ हे 70 रुपये अर्धा किलो आहे. त्याच्यानंतर आपल्याकडे इकडे खाजा, लाडू, मालवणचे खाजे कसे दिले? 50 रुपये आहे ते. 50 रुपये एक पाऊस आहे का? 200 ग्राम आहे. आणि इकडे अजून सुद्धा मसाल्याची पाकिट वगैरे आहे. ओके. ही पाव किलोची पॅकेट आपण बनवली. कसा असणार आहे हा?
150 रुपये पाव आहे 150 रुपये पाव असणार वा. पाव किलोचे असे मसाल्याचे पाकिटे करून ठेवलेले आहेत. हे 150 रुपये पाव असणार. डांगर पीठ कसं दिलं ताई? 100 रुपये पाव किलो 100 रुपये पाव आहे. जिरा पावडर कशी दिली? 70 रुपये 100 ग्रॅम. थालीपीठ कसं दिलं? थालीपीठ पण 70 रुपये पाव आहे. 70 रुपये पावडर. आणि कच्चे काजू आहेत तिथे. भाजलेले काजू कसे दिले? 260 रुपये 200 260 ग्रॅम. रुपये. चिंच चिंच कशी बिया दिली? वगैरे काढलेल्या आहेत त्याच्या 60 अच्छा. रुपये पाव किलो आहे ती. आणि कोकम कसं दिला? कोकम 200 रुपये पाव आहे. हे बघा कोकम 200 रुपये पाव आहे. इथे पोहे आहेत, कोकम आहे आणि गावठी आपले घरचे तांदूळ वगैरे असतात. हे तांदूळ वगैरे इकडे आहेत. त्यानंतर आपल्याकडे कोकम सरबत आहे, कोकम आगळ सरबत आहे, सुद्धा आहे. कैरी ताई, पण कोकम आहे. सरबत कसे दिले आपण? 110 रुपये अर्धा लिटर आहे. 110 रुपये. अर्धा लिटर आणि हा जो मोठा आहे तो तो आगळ आहे आगळ आहे, 170 तो रुपये. दिला? 170 रुपये 1 लिटर आहे. 70 रुपये. त्याच्यानंतर आपल्याकडे गावठी आगळ पण आहे. हा गावठी आगळ 150 पण. रुपये अर्धा लिटर. बघा ताईंचे पण खूप सारे असे मालवणचे स्पेशल असे मसाले बघायला भेटले. या ताईंच्या टी शर्टच्या स्टॉलवरती सर्व प्रकारचे टी शर्ट आहेत. तिथे कॅटलॉग ठेवलेले आहेत. त्या कॅटलॉगमध्ये नाव डिसाईड करून तुम्ही जर दिलं ना त्या टी शर्टवरती तुरंत ते लोक प्रिंट आउट करून देतील. 350 रुपये टी शर्ट असणार आहे. आणि त्यांच्या ब्रँडचं नाव काय आहे तुमच्या? pathred.com पेज आहे इन्स्टाचं हे बघा हे त्यांचे ब्रँडचं नाव आहे. आणि याच्यावर तू व्हॉट्सअप आहे आणि हा इन्स्टाचा पेज. इंस्टाचा पेज आहे. तर बघा या ताईंचा हा स्टॉल होता. इकडे आपल्याला त्यांची पेजसुद्धा बघायला भेटले. व्हॉट्सअपचा आय डीसुद्धा बघायला भेटला. आणि खूप स्वस्त टी शर्ट. आणि इकडं साईडला बघितलं तर एक स्वीट्सचं दुकान आहे. कुठलं पण स्वीट्स घ्या 80 रुपये पाव. त्याच्यामध्ये बघा तुम्ही कंद पेढा घ्या, हलवा घ्या, या इकडे तुम्ही मालवणचा खाजा वगैरे घ्या, आंबवडी घ्या. हे सर्व 80 रुपये पाव असणार आहेत. या दादांचा एक स्टॉल असणार आहे. आपण समोरच्या स्टॉलवरती इकडे आलेले आहेत आणि ताईंच्या स्टॉलवरती स्पेशल डिशेस इथे ठेवल्या आहेत. ताई आपल्याकडे काय काय आहे? माझ्याकडे चीज केक मध्ये फ्लेवर आहेत. हे बघा. त्याच्यानंतर चॉकलेट हे जार आहेत, केक जार, हा. मूज आहे, कुनाफा आहे, प्रोटीन बार्स आहेत आणि ब्राउनी प्रोटीन मध्ये बार फ्लेवर आहेत. आहेत. इकडे बघा हे ब्राउनीचे फ्लेवर आहेत. हे ब्राउनीचे फ्लेवर आहेत. हे कसे दिलं तुम्ही? चीज केक 100ला आहेत, मूज 30ला आहे, केक हे जार जे आहेत ते 50ला आहेत, अच्छा कुनाफा 100ला आहे आणि प्रोटीन बार 175ला आहे. तर बघा अशा महोत्सवामध्ये ना असे स्पेशल डिशेस आपल्याला फक्त मोठ्या मोठ्या 3 स्टार 4 स्टार हॉटेलमध्ये गेल्यानंतर बघायला भेटतात. पण आपल्या मालवणी महोत्सवामध्ये अशा डिशेस तुम्हाला स्पेशल डिशेस इथं बघायला भेटतील. खूप छान होतं. आता पुढच्या साईडला आपण बघूया तनू ज्वेलर्स. तर इकडे ताईंच्या स्टॉलवर तिकडे आलेल्या आहेत. काही आपल्याकडं ज्वेलरी आपण ठेवलेल्या आहेत इथं. तर हे कसे दिले आपण? सगळे 250 पासून स्टार्टिंग 250 स्टार्ट आहे. तर बघा हे ज्वेलरी इकडे ठेवलेली आहेत. सर्व 250 पासून स्टार्ट आहेत. सर्व हँडमेड आहेत का? हो. सर्व हँडमेड आहेत बघा. हातात तयार केलेल्या ज्वेलरी आहेत. खूप छान आहेत. जे तुम्ही बघाल ना एकदम युनिक काहीतरी असं बघण्यासारखं आहे. 250 पासून स्टार्ट आहे. हे 90 हे 90च आहे. हे किती दिलं? 600 हे 600 बघा युनिक काहीतरी आहे. म्हणजे कसं जसं आपण युनिक काहीतरी काढू ना त्याची वेगळी थोडी प्राईज असणार आहे. आता अजून इकडे पण आहे बघा. सॉरी ताई हे कसं दिलं ताई? 700 बघा. जसं युनिक काढू तसं आता प्राईस असणार आहे यांची. इकडे साईडला बांगड्या सुद्धा दिलेल्या आहेत बघा. कशी जोडी दिली? 250 आहे बघा. हँडमेड बांगड्या आहेत. या सेट पूर्ण 350 आता हा सेट पूर्ण 350चा दिलेला आहे. आणि साईडला अजून बांगड्या सुद्धा आहेत. कोपे आहे. हे कसं दिलं? हे 270 270. आणि या बांगड्या कशा दिल्या ताई? 110 या ताईंच्या स्टॉलवरती सर्व प्रकारचे हँडमेड ज्वेलरी बघायला भेटली. खूप युनिक ज्वेलरी होती आणि रिजनेबल प्राईसमध्ये होती. चला आपण पुढच्या स्टॉलवरती जाऊया. इकडच्या साईडला तुम्ही बघितलात तर लेडीजच्या सर्व प्रकारच्या पर्स वगैरे लावलेल्या आहेत. आणि इकडे मोठ्या मोठ्या पर्स युनिक प्रकारच्या. आई आपण इकडे पर्स वगैरे लावल्यात. यांची काय किंमत असणार आहे? ही 650 आहे. 600 700 600 700 अशी जशी मोठी घेऊ तशी किंमत असणार. आणि या प्रवासी बॅग आहेत. छोटे छोटे पर्स दाखवले हे हे कसे? असे पर्स आहे. हा 250 ला आहे. पैठणी बॅग आहे 150 ला पैठणी आहे. बॅग कशी दिली? 150 ला आहे. 150 ला आहे. हा ही अशी घेणार ही 100 ला आहे. ही 100 रुपयाला आहे बघा. असं मिनी ज्वेलरी किट आहे. हे किट सुद्धा आहे. हा मेकअप किट आहेत. फोल्डिंग बॅग बघा आहेत. तुम्ही कुठे बाहेर असेल लेडीज बहिणी त्याचा मेकअप किट घ्यायचा असेल त्यासाठी एक छोटीशी बॅग आहे. बघा पूर्ण मेकअपचा सेट तुमचा त्याच्यामध्ये राहील. हा ही मेकअप 250 ला आहे. ही 250 रुपयाला असणार आहे. पुरा मेकअपचा सेटअप तुमचा त्याच्यामध्ये राहील. ह्याच्यामध्ये सॉक्स रुमाल इनर टाय वगैरे तुम्ही ठेवू हे सर्व प्रकारचा सेट याच्यामध्ये या बॉक्समध्ये जाऊ. हा कसा दिला? शकता. 200 हा 200 ला दिला. हा मोबाईल स्लिंग्स आहेत 100 रुपीज ला हे आहे. 100 रुपयालाच बघा. 100 बॅग असणार आहेत. त्या हे साईडला छोटे टिफिन बॅग आहेत.
असे घेणार अशा टिफिन बॅग्स आहेत हे पण वेगवेगळ्या 250 टिफिन्स ला बॅग आहे. कशी दिली? 250 ला आहे. हे 250 ला आहेत. या ताईंच्या स्टॉलवरती खूप साऱ्या युनिक बॅग्स इकडे Jewelry बघितल्या. box. त्या बॅगची किंमत वगैरे बघितली. आता आपण जरा इकडच्या साईडला जाऊया. इकडच्या साईडला बघा हँडमेड बांगड्या वगैरे आहेत. त्यात खूप डिझाईन वगैरे केलेले आहेत बघा. 50 रुपयाला असं इकडच्या साईडला. हे बो सगळे 100 रुपये. इकडच्या साईडला हे लावलेले सर्व 100 रुपये लावलेले आहेत बघा. हे सर्व 100 रुपये लावलेले आहेत खाली पण त्या आहे. साईडला. ताई इकडच्या साईडला हे दिले आहेत. हे कसे दिले आपण? हे 250 रुपये. बघा इकडे ना कुठले पण घ्या हँडमेड केलेले आहेत. सर्व 250 रुपयाला असणार आहेत. भरपूर डिझाईन्स डिझाईन्स आहेत. आहेत. खूप युनिक डिझाईन्स आहेत. जसे बघू आपण तशा प्रकारचे डिझाईन्स इकडे दिलेले आहेत. हे सगळे 200 रुपये. इकडच्या साईडला आता अजून थोडा किंमत कमी होणार आहे. 200 रुपयाला असं इकडच्या हे लाईन पण छान छान सेट आहेत. छान छान सेट आहे. एकदम मस्त सुंदर असे सेट दिलेले आहेत. युनिक प्रकारचे सेट्स आहेत. हे सगळे 100-150 आणि इकडे रेंज मध्ये 100-150 असे रेंज मध्ये असं सगळे 100-150 रेंज मध्ये. 100 आणि इकडच्या साईडला तुम्ही बघितलं मंगळसूत्र 200, 250 मंगळसूत्र रुपये. 200 रुपये असे असणार आहेत. त्याच्यामध्ये सिल्वर आहे, डायमंड आहे, गोल्डन आहे. सर्व प्रकारचे मंगळसूत्र आहेत. आणि हे हे बघा सेट आहे सगळे पूर्ण 250, set येणार एकदम. 350 रेंज मध्ये. खूप सारे युनिक Oxidized प्रकारचे सेट्स आहेत. हे बघा खूप रिझनेबल प्राइस मध्ये आहेत. हो, जास्त हे पण काय सगळे महाग कडे नाही. 100 आणि रुपये. कडे हे बघा इकडे खूप सारे युनिक प्रकारचे कडे आहेत लेडीज लोकांचे. हे 100 रुपयाला असणार आहेत. हे पण सगळे 100च्या रेंज मध्ये. हे सर्व 100च्या रेंज मध्ये असणार आहेत. नथ आहेत नथ वगैरे हे नथ सगळे 100 रुपये. 100 रुपये असणार आहे. या ताईंच्या स्टॉलवरती खूप साऱ्या हँडमेड बांगड्या वगैरे आणि ज्वेलरी वगैरे बघायला भेटली. रिजनेबल प्राईजमध्ये सर्व होती. 100 रुपयापासून तर 250 रुपयापर्यंत अशी ही किंमत असणार आहे ह्या सर्व ज्वेलरीची. चला आपण पुढच्या स्टॉलवरती जाऊया. पण ताईंच्या स्टॉलवरती आलेल्या इथं ना भरपूर प्रकारची बिस्किटे दिलेले आहेत. हे बघा खूप सारे प्रकारचे. ताई किती प्रकारची बिस्किट आपल्याकडे? 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 प्रकार आहेत. 13 प्रकारचे बिस्किट आहेत. जे बिस्किट घेऊ आपण त्या प्रकारची बिस्किट आहेत. बिस्किट घ्या, नाचणीची बिस्किट घ्या, गव्हाची बिस्किट घ्या. सगळ्या प्रकारची बिस्किट आहेत. हे सर्व 80 रुपये पाव असतात या ताईंच्या स्टॉलवरती. आणि इकडे साईडला गेलात हे बघा लहानपणी बिस्किट आम्हाला खारी बिस्किट खूप आम्हाला आवडायचे. इकडे साईडला नाचणीच्या नळ्या वगैरे दिलेल्या आहेत. सगळे हेल्दी प्रोडक्ट ठेवले हे बघा कशा दिल्या ताई? हे 50 रुपये. हे 50 रुपये. आणि हे शेजवान हे कसे दिले? स्टिक आहे ते 80 रुपये. हे 80 रुपये. हे खूप आवडतात खायला. खूप पोरं मजाने खातात शेजवानचे. ही भाजणी चकली आहे बघा आमची. भाजी चकली सुद्धा आहे. पाकिट 80 रुपये हे पाव. 80 रुपये पाव दिले बघा. आमचा बचत गटाचा स्टॉल आहे. आमच्या लेडीज या करतात सगळं. ताईंचं बजेट गटाचं स्टॉल आहे. आणि खूप म्हणजे रिजनेबल प्राईजमध्ये त्यांनी इकडं सर्व 80 मस्त इकडे ठेवले आहेत. आणि सॅम्पल सुद्धा इकडे ठेवलेले आहेत. तुम्ही खाऊन टेस्ट करू बघू शकता. आवडलं तर घ्या. फ्लेमेक्स मंचुरियन मसाले इकडे ठेवलेले आहेत. तर इथं सर्व प्रकारचे मसाले आहेत. व्हेज मंचुरियन बनवायचा असेल तर तुम्ही कोबी घ्या, कांदे घ्या किंवा फ्लावर घ्या. हे याच्यामध्ये टाकायचं आणि मसाले टाकायचे असे पाण्यामध्ये मिक्स करायचे आणि तेलात सोडायचे. मंचुरियन तयार. कसे पाकिट दिले दादा हे? हा व्हेजचे 110 ला येतात, नॉन व्हेजचे 120 ला आहे. हे बघा हे 110 ला घेतला, 110 येणार हा. आणि हा नॉनव्हेजचा घेतला तर 120 ला येणार ना. दोन्ही घेतले तर 200 रुपयाला येणार. दादांचं एक स्टॉल होतं. आता इकडे साईडला गेलो मित्रांनो आपण समोरच्या स्टॉलवरती आलेलो आहे. या दादांच्या स्टॉलवरती गावरान तूप वगैरे लावलेलं आहे. हे सर्व प्रकारचे गावरान तूप इकडे लावलं आहे. दादा हे गावरान तूप तुम्ही इकडे- हो हे शुद्ध गावरान तूप आहे, साजूक तूप आहे. हे आम्ही स्वतः बनवतो. आमचं स्वतःचं फार्म आहे डहाणूला. आम्ही राहतो ते ठाण्याला आणि आम्ही होम डिलिव्हरी पण देतो. 700 रुपये किलो, 350 रुपये अर्धा किलो. आणि हे बचत गट असल्यामुळे स्वस्त आहे. नाहीतर असं 1500 रुपये अर्धा 1 किलो आहे. हा म्हशीचा आहे. हा म्हशीचा तूप आहे. कसा पाव दिला? सेम प्राईस 700 रुपये किलो, 350 रुपये अर्धा किलो. आपण डिलिव्हरी पण देतो. हा एका साईडला तुम्ही दिला हा आपला 350 रुपये. हा 350 रुपये. हा आपला गाईचा असणार आहे बघा. एक म्हशी दाखवला तुम्हाला आणि एक गाईच्या दुधाचं तूप दाखवलं. दोघांची किंमत सेम असणार आहे का अलग अलग? सेम असणार आहे. तुम्ही घरपोच डिलिव्हरी पण देता. येस. कॉन्टॅक्ट नंबर काय असणार तुमचा? 8928662303. बघा मित्रांनो हा यांचा कॉन्टॅक्ट नंबर आहे. तुम्हाला घरी बसून जर हा तूप गावरान तूप मागवायचा बॅनर असेल, दाखवा, बॅनरवर आपलं मागवू शकता. कॉन्टॅक्ट इकडे डिटेल्स बघा पण आहेत. त्यांचं सर्व इकडे दिलेलं आहे. तिथे त्याचा कॉन्टॅक्ट नंबर सुद्धा दिलेला आहे. जर तुम्हाला हा तूप घरी बसून मागवायचा असेल तर या कॉन्टॅक्ट नंबरशी संपर्क करून आपल्या घरी हा तूप मागू शकता. ते पण इथं प्राईस चांगला त्याच प्राईसमध्ये. समोर साईडला बघितलं तर पुरा लेडीज लोकांचे कानातले हे लगेच लावलेले आहेत विविध प्रकारचे बघा. हे कसं दिलं मित्रा? 50 का है.
कुठलं पण घ्या, कुठलं पण घ्या, 50 रुपयाला जोडी असणार आहे. कानातले बघा खूप युनिक प्रकारचे आहेत. या साईडला हा स्टॉल होता आणि इथं पुढे गेलात इकडं साईडला लहान मुलींचे खेळणं, तुमच्याकडे बेबी असेल, बाबू असेल, त्यांना खेळण्यासाठी लहान मुलांचं खेळण्यांचा एक स्टॉल आहे या साईडला. आता इकडनं आपण पुढे गेलात तर अजून एक स्टॉल आहे, आनंद भेळ सेंटर. इथं सर्व प्रकारची सुकी भेळ तुम्हाला इकडे खायला मिळणार. या साईडला एक भेळचा स्टॉल आहे. इकडच्या साईडला सर्व प्रकारचे पापड आणि पापड्या इकडे दिलेले आहेत. तुम्ही नाचणीच्या पापड्या बघा, गार्लिक पापड्या बघा, बटाट्या पापड्या बघा, या साबुदाण्याच्या पापड्या बघा. या सर्व प्रकार 60 रुपयाला एक असणार आहे, 100ला 2 असणार आहेत. इकडच्या साईडला काकांनी सर्व प्रकारचे लोणचे इकडे लावलेले आहेत. तर 100 रुपये पाव लोणचे इकडे दिले आहेत. इकडे बघा हे लोणचे इकडे दिलेले आहेत. बघितलं तुम्ही, हे बघा हे छोटीशी बेबी इकडे आलेली आहे आणि पापडी खायला, पापडी टेस्ट करून बघते. तू पापडी घेतली का? घेतली तू? अरे वा, ठीक आहे, खूप छान. हा चला पुढे जाऊया. या पुढच्या साईडला बघितला तर इकडे साईडला ना सर्व प्रकारचे बडीशोप इकडे लावलेले आहेत आणि पान मसाले लावलेले आहेत. तर हे बघा सर्व प्रकारचे बडीशोपचे प्रकार इकडे लावलेले आहेत आणि इकडे पान मसाले लावलेले आहेत. ताई कसे पाव दिले? इकडे बघा 80ला 100 ग्राम असणारे बडीशोप आणि पान मसाले कसे बोलले तुम्ही? 100 रुपये 100 ग्राम असणारे. त्या ताईंचं स्टॉल होतं. या साईडला ना पान मसाले सर्व प्रकारचे आपल्याला बघायला भेटले. आता आपण पुढे जाणार आहोत. इकडे साईडला बघा शेंगदाण्याचे लाडू, बुंदीचे लाडू, शेवचे लाडू किंवा आपल्या मालवणचा स्पेशल खाजा. हे कसं दिलं हो? 60 रुपये पाव. आणि इकडे बघा कुरमुरेचे लाडू हे सुद्धा आहेत. फरसाण सुद्धा आहे. दादा फरसाण कसं दिला? 50 रुपये. हा 50 रुपये. दादा हे लाडू कशाचे आहेत? तिळाचे आहेत, गावठी तिळाचे. गावठी तिळाचे लाडू कसे दिले? 50 रुपये. 50 रुपये. आणि तांदळाचे उघड्या तांदळाचे लाडू हे कसे दिले? 50. इकडे बघा खोबऱ्याची वडी सुद्धा दिलेली आहे. ही कशी दिली दादा? 50 रुपये. 50 रुपये. आणि ही गुळामध्ये आहे, ही साखरेमध्ये बघा खोबऱ्याची, ही गुळामध्ये, ही साखरेमध्ये. आणि आपले फणसाचे कडे कसे दिले? 80 रुपये. 80 रुपये. हे तिरपळात मच्छीमध्ये वापरतात. मच्छीमध्ये वापर कसे दिले? 40 रुपये. फणस पोली असणार या आम पोली, फणस पोली 60 रुपयाला असणार. इकडे बघा कशा प्रकारे दोन्ही फ्लेवरने ठेवलेले आहेत खूप चांगल्या प्रकारे. ही चिंच आहे ना? हो, ही चिंच आहे. ही चिंच आहे. कशी दिली? 60 रुपये. ही गावरान चिंच का मालवणची स्पेशल. हे तुम्हाला इकडे बघायला भेटत. गोड कोकम कसा दिला? 60 रुपये. 60 रुपये दिलेला. इकडे बघा गोड कोकम आहे. हे आहे पुन्हा हे फणस पोली दिलेली बघ. आम पोली, फणस पोली इकडे पण दिलेल्या आहेत. ह्या कशा दिल्या? 100 रुपये. ही 100 रुपये, ही 90 रुपये. हे 100 रुपये, 90 रुपये. इकडे खूप सगळे प्रकार आपल्याला बघायला भेटले. बोलीपीठ कसं दिला? 80 रुपये. 80 रुपये. आणि हा कोंबडी वड्याचा पीठ कसं दिला? 80 रुपये. ते पण 80 रुपये. हे गावणे आहे, ते दिला 60ला. हे बघा हे सर्व प्रकारचे इथं पीठ दिलेले आहेत. त्यांची प्राईस जरा वेगवेगळी असणार आहे. आणि हा आपला गावठी तांदूळ दिला. हे कसे दिले? भाकरीसाठी येतो, भाकरीसाठी. हा कसं दिला? 60 रुपये. 60 रुपये अर्धा किलो. ही लसूण चटणी 50 रुपये 100 ग्राम आहे. 50 रुपये 100 ग्राम असं. 125ला पाव आहे. अच्छा. तीळ चटणी आहे ती 50 रुपये 100, 125ला पाव आहे. अच्छा. हळद आहे 50 रुपये 100, 125ला पाव. अच्छा. मिरची पावडर आहे 60 रुपये 100, 150ला पाव आहे. अच्छा. काश्मीरी पावडर आहे 80 रुपये 100, 200ला पाव आहे. तसंच घाटी मसाला आहे. घाटी मसाला तुम्हाला 60 रुपये 100, 150ला पाव आहे. डांगर पीठ आहे, उडदाचं डांगर पीठ, उडदाचं डांगर 100 रुपये पाव आहे. अच्छा. मसाला कुळीत पिठी आहे 80 रुपये पाव आहे. साधी कुळीत पिठी 70 रुपये पाव आहे. आणि कसं साईडला हा मच्छी मसाला आहे. मच्छी मसाला तुम्हाला 150 रुपये पाव येणार. मालवणी भाजी उसळ मसाला हा 175ला पाव आहे. मटन चिकन मसाला 200ला पाव आहे. आणि गरम मसाला आहे तो 200ला पाव आहे. हे सगळे वस्तू आम्ही कोकणातून आणलेल्या आहेत. कोकणात जर कोणाला कुठची वस्तू हवी असेल, कुठच्याही कोकणातली कुठचीही वस्तू, तर त्यांना घरपोच मिळेल. फक्त कमीत कमी 1000 रुपयाची ऑर्डर पाहिजे. 1000 रुपयाची ऑर्डर घरपोच त्यांना डिलिव्हरी पहिली जाईल. ओले काजू? काजू आहे, हे काजू तुम्हाला 1000 रुपये किलो मिळणार आहे. हे बघा कसे दिले? हे 200 रुपये पॅकेट आहे. 200 रुपये पॅकेट आहे. हे ओले मध्ये पाहिजे फ्लेवर मध्ये पण काजू आहे. फ्लेवर मध्ये काजू आहेत का? फ्लेवर मध्ये आहे, पेरी पेरी आहेत, ओनियन आहे, सगळ्या फ्लेवर मध्ये काजू इकडे त्यांना बघायला भेटतात. ओले साधे काजू, भाजलेले काजू किंवा फ्लेवर मध्ये काजू, सर्व फ्लेवरचे काजू मला बघायला मिळणार. सगळ्या प्रकारची सरबत आहे. आंबा पल्प म्हणा, कैरी पण,
कोकम आगळ, जांभूळ ज्यूस, लेमन जंजीर, केशर वेलची, हे सगळ्या प्रकारची वस्तू सर्व कोकणात प्रकारचे तुम्ही ज्यूस मिळतात. बघले तुम्ही, सर्व प्रकारचे बघितला आगळ वेगळं सर्व त्यांच्याकडे आहेत. तुम्हाला पाहिजे ते कोणाला ऑर्डर पाहिजे केलं तर तर तुम्हाला माझा घरपर्यंत contact भेटणार. number. फक्त तुमची ऑर्डर 1000 रुपयाच्या वर. हा, माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे 836917 या कॉन्टॅक्ट नंबर. या कॉन्टॅक्टवरती कॉन्टॅक्ट केला तर तुम्हाला घरी बसून तुम्ही ऑर्डर करू शकता. पण ऑर्डर तुमची 1000च्या वरती पाहिजे. आणि आपण पुढच्या साईडला आलो आहेत. इथं मालवणचं स्पेशल सुका मावरा इकडे आलं आहे बघा. इकडे कशा प्रकारे दादा सुरमई कशी दिली? 700 हा 700 रुपये 700 रुपये. आणि शिंगाडा कसा दिला? 250 रुपये. शिंगाडा सुकलेला आहे. इथं हे कसं दिलं? 100चे 4 आहेत. 100ला 4 आहेत. तर बघितला खूप सारे. आणि इथं जवला वगैरे आहे. जवळा आहे, कर्दी, बोंबील. कशी दिली? 100 रुपये पाव आहे. 100 रुपये. जवला कसा दिला? सेम पाव 100 रुपये पाव आहे. आणि दांडी 100 पाव 100 रुपये पाव असेल. दांडी सुद्धा इकडे बघा. सगळ्यांची पाकिट वगैरे करून ठेवलेले आहेत. आणि बोंबील कसं दिलं? बोंबील सुका बोंबील 100 रुपये पाव. तर बोंबील पण इकडे पॅक करून ठेवलेले आहेत. सर्वांची अशी पाकिट वगैरे करून ठेवलेले आहेत. हे डोमी आहे, दोडी आहे. इकडे बघा कापी पण ठेवलेले आहेत. डोंबिवली पण ठेवलेले आहेत. मांदिली पण ठेवलेले आहेत. सगळ्यांचे असे पाकिट करून ठेवले आहेत. सगळ्यांचे पाकिट काय किंमत? 100 रुपये पाव आहेत. 100चं आहे, हे 50चं आहे. वेगवेगळे 100 50 असे घेऊ तसे आहेत. आणि खूप सारे आहेत. हे सुरमईमध्ये आहे, तुकडा. हे बघा सुरमईमध्ये तुकडा आहे. 200 तुकडा रुपये पाव किलो आहे. सुरमई तुकडा 200 रुपये पाव असतात. सुरमईमध्ये तुकडा हे बघा. हे सुट्टे हे पण आहेत इकडे. आणि सेम मावरा असणार आहे. आणि किमती वगैरे सेम असणार आहेत. तर या दादांचं स्टॉल होतं. इथं स्पेशल मावरा सुका इथं बघायला भेटला. चला पुढच्या स्टॉलवर जाऊयात. आपण समोरच्या स्टॉलवरती आलेले आहेत. सुधा मसाले. हे मसाले आपल्या डोंबिवलीचे, यांचा खूप मोठी फॅक्टरी आहे डोंबिवलीमध्ये. आणि यांच्याकडे ना खूप स्पेशल मसाले असतात. आम्ही घरचे मसालेसुद्धा आपण यांच्याकडेच बनवतो. आता यांची पुढची माहिती देतील दादा. आपल्याकडे हे सर्व प्रकारचे आगरी मसाले, A1 आगरी मसाला लावलेला आहे. हां A1 मालवणी मसाला इकडे लावलेला आहे. आणि मालवणी मसाला लावलेला आहे. म्हणजे सर्व A1 नंबर लावलेला आहे. तर याचं वैशिष्ट्य म्हणजे काय आहे? म्हणजे खास बात हा रेग्युलर मसाला हा सगळीकडे तुम्हाला मिळेल. अस्सल मसाला. हा रेग्युलर मालवणी मसाला सगळीकडे तुम्हाला बघायला भेटतो. पण हा A1 मसाला आहे ना, हा. याच्यात गुलाब पाकळी, कसुरी मेथी, नाग, केशर, कबाब चिनी आणि आपली ही बघा ही स्पेशल दालचिनी. ही दालचिनी टाकतो आपण त्याच्यात. त्याच्यामुळे मसाला आहे ना एकदम झणझणीत होतो. वासाला सुगंधाला पण चांगला होतो. आणि त्याच्यात एक्स्ट्रा आपल्याला काय वरून गरम मसाला टाकायची गरज नाही. आणि पोटाला जळजळणार पण नाही हा मसाला. हा भाजून कुटून केलेला मसाला आहे. अच्छा भाजून कुठून केलेला तयार मसाला आहे. आणि इकडे आगरी मसाला इकडे लावलेला आहे. तसंच आगरीमध्ये पण तसं हा रेग्युलर आगरी आहे. पण हा A1 जो आमच्याकडे आहे ना A1 आगरीमध्ये तसंच गुलाब पाकळी, कसुरी आगरी मेथी. मसाले 2 मसाले असतात. हो. एक फक्त काश्मीरी मसाला असतो, लाल दाखवतात फक्त, तिखट नसतो. हा. आणि एकदम तिखट असतो, म्हणजे तो A1 मसाला आहे. नाही हा जो मसाला आहे ह्याच्यात पण गरम मसाले आहेत. याच्यामध्ये गरम मसाला आहे. हा पण चांगलाच आहे. पण ह्याच्यापेक्षा बेस्ट हा आहे. म्हणजे हा तुम्ही घेतलात ना तर दुसरा कोणता मसाला घेणार नाही. A1 माझा जो A1 कोणता पण मसाला घेतला ना आमचा हा. तर दुसरा कोणता मसाला घेणार नाही. एकदा जर तुम्ही A1 मसाला तुम्ही घेतला तर पुन्हा तुम्ही दुसरा कुठला मसाला यूज करू शकत नाही. हो. अशी टेस्ट आहे या मसाल्याची. या मसाल्याची ती खात्री घेतात कारण का ते यांनी अशी A1 क्वालिटी त्याची बनवलेली आहे. आणि खूप सारे मसाले टाकून तो मसाला तयार केलेला आहे. तसंच आपल्याकडे काळा मसाला आहे, काळा मसाला सुद्धा आहे. घाटी मसाला आहे. घाटी मसाला दिला. घाटी मसाला 150 तो रुपये कोल्हापुरी पाव. घाटी मसाला 150 रुपये पाव असणार आहे. हा, आणि थांबा. काळा मसाला कसा दिला दादा? काळा मसाला 150 रुपये पाव. 150 रुपये पाव. 50 रुपये पॅकेट. आणि गरम मसाला कसा दिला दादा? गरम मसाला 200 रुपये पाव आहे. हा. 50चं पॅकेट आहे. 50चा बघा. मच्छी कढी मसाला पण इकडे दिलेला आहे. कसं दिला मच्छी कढी मसाला? मच्छी कढी मसाला 150 रुपये पाव. 150 रुपये पाव दिला आहे. आणि कशाला लसूण चटणी दिलेली ही कशी दिलेली आहे? लसूण चटणी 50 रुपये 100. 50 रुपये 100 ग्राम. आणि इकडे हा मसाला लावला हळद लावलेली आहे. गावठी सेलम हळद लावलेली 100 रुपये. हे 100 रुपये लावली. इकडे बघा गावठी सेलम हळद इकडे दिला दादा. आणि आपला माहिती आहे बदलापूरच्या अंबरनाथच्या जत्रेत ओला मसाला होता. हा ओला मसाला तुम्ही बोलले होते. हा आता आजच्याच दिवसात ओला मसाला 50 पॅकेट संपले आहेत. 50 पाकिट संपलेले आहेत आपल्या ठाण्यामध्ये या ओल्या मसाल्याची. बघा तुम्हाला दाखवला होता ओला मसाला सुद्धा असतो भाजीमध्ये टाकायला. खूप चांगली टेस्ट असते. आज याच महोत्सवमध्ये 50 पाकिटांनी संपलेले आहेत आजच्या दिवसामध्ये. इकडे बघा आज शेवटचा एक राहिलेला आहे बघा. एवढा रिस्पॉन्स इथं ठाण्यामध्ये त्यांना भेटलेला आहे सुधा मसाल्याला. या दादांचं स्टॉल होतं. चला आपण पुढच्या साईड जाऊया. खूप सारे स्टॉल आपण कव्हर करू घ्या. या ताईंच्या स्टॉलवरती खूप साऱ्या असं ज्वेलरीचं सेटअप लावलेलं आहे घेण्यासाठी. एकदा बघून घ्या. खूप सारे असे कानातले सुद्धा. ताई कसे दिले? 150 रुपये इयरिंग्स आहेत.
सेट वेगवेगळ्या प्राइस मध्ये आहेत. 150 रुपयापासून सुरू आहेत सेट. 150 सुरू. आणि इकडे लावल्या हे कसे दिलेलं आहेत? 300 रुपये कोल्हापुरी साधे. आणि इकडे दिलं एकच दिलं 200 रुपये मंगळसूत्र आहे. मंगळसूत्र 200 रुपये. आणि इकडे लावले हे कसं दिलं? 350 रुपये. 150 रुपये असणार आहे. 350 याची किंमत असणार आहे. याची 250 रुपये किंमत असणार आहे. खूप सारे. पण कानाले हे कसे दिले? 50 रुपयापासून सुरू. आणि हँडमेड बांगड्या सुद्धा आहेत. बांगड्या कशा दिल्या? बांगड्या 120 रुपये. आणि पुढे आपण बघितलं तर खूप सारे विविध प्रकारचे कानातले वगैरे आहेत आणि ज्वेलरी वगैरे. इकडे जे हार्स वगैरे आहेत ते कसे दिले? हँडमेड ज्वेलरी 120 रुपयापासून. सर्व हँडमेड ज्वेलरी आहे बघा. 120 रुपयापासून स्टार्ट. हे कसं दिलं? 120 रुपये. गोल्डन पॅटर्न मध्ये आहेत. आणि इकडे लावलेले हे कसे दिले? 120 रुपये. 120 कोणतेही रुपये. घ्या 120. इकडच्या साईडला सर्व हँडमेड प्रोडक्ट आहेत. सर्व 120 रुपयाला असणार आहेत. या ताईंचं हे स्टॉल होतं. या स्टॉलवरती आपल्याला हँडमेड वस्तू सर्व बघायला भेटल्या. त्याच्या किमती वगैरे बघितल्या. आणि इकडे साईडला आपण गेलात तर इकडं खाद्य स्टॉल चालू होतात. तर आपण इकडे बघितलात इकडं व्हेज मंचुरियन वगैरे हे शेजवान वगैरे हे स्टॉल आहेत. आणि इकडनं आपण बघितलात तर सर्व प्रकारचे खाद्य स्टॉल चालू होतात. तर आपण खाद्य स्टॉल आता कव्हर करणार आहोत एक एक करून. इकडे बघा जळगावचे स्पेशल थालीपीठ कशा प्रकारे तयार करून देतात. कशी प्लेट दिली दादा? 150 रुपये प्लेट. एक प्लेटमध्ये तुम्हाला 2 अशा पोळ्या येणार थालीपीठाच्या. चटणी वगैरे येणार बघा. हे वांग्याचं भरीत इकडे दिलेलं आहे. आणि इथं पिठलं सुद्धा दिलेलं आहे. थालीपीठ आणि ठेचा हे 150 रुपये प्लेट असणार आहे. आणि कसं साईडला तुम्ही बघितलात तर पुरणपोळी आणि त्यासाठी चटणी असते ना. तसं जळगावची स्पेशल डिश आपण बघितल्या. आता इकडे साईडला गेलात तर अजून एक स्पेशल डिश इकडे लावल्या इकडे बघा. चिकन उलटा पलटा. इकडे साईडला आपण आलेलो आहेत. हा चिकन खिमा असणार आहे. कसं दादा? 50 रुपये प्लेट आहे. 50 रुपये प्लेट असणार आहे. म्हणजे इकडे साईडला प्लेट आपण अशी लावलेली आहे ना. तिथं ठेवली सुद्धा आहे. ही 50 रुपये प्लेट असणार आहे. ते चिकन खिमा असणार आहे. आणि 2 पाव असणार आहेत. हा व्हेज उलटा पुलटा आहे. व्हेज उलटा पुलटा विथ चीज चिकन आहे. हा व्हेज उलटा पुलटा आहे. हा 50 रुपयाला असणार आहे. आणि हा चिकन उलटा पुलटा आहे. 80 रुपये. हे 80 रुपयाला असणार आहे. या दादांमध्ये युनिक प्रकारच्या अशा डिशेस बघायला भेटल्या आपल्याला. तर जे खायचे खूप शौकीन आहे जसं तेलपुलीत त्यासाठी एकदम स्पेशल डिश असणार आहेत. या दादांचा हा स्टॉल होता. चला पुढच्या साईडला जाऊया आपण. पोटॅटो ट्विस्टर हे इथं मेनू इकडे लावलेलं आहे. आणि दादा कशा प्रकारे तयार करतात इकडे बघा. दादा कसं दिलं तुम्ही? 60 रुपये. वरती तुम्ही मेनू बघितलात. पण दादा इकडे बस गरम गरम काढून देतात. 60 रुपये असणारे पोटॅटो ट्विस्टर हे दादांचं स्टॉल होतं. आता आपण समोर साईडला गेलात तर अजून खूप सारे असे डिशेस इकडे लावलेले आहेत. आणि सर्व काय काय मिळणार आहेत हे सर्व त्यांनी इकडे वरती लावलेलं इकडे बघा. कसा हा स्टॉल सजवलेला इकडे बघा. आणि इकडे साईडला डिशेस इकडे आहेत. आणि इकडे साईडला बघितलं तर पापलेट मॅरिनेशन करून ठेवलं आहे एकदम मस्तपैकी. सुरमई पापलेट मॅरिनेशन करून ठेवलं आहेत. आणि इकडं मस्तपैकी उत्सवचा आनंद घेताना इकडची ग्रामस्थ मंडळी इकडे बघितला. बोंबील फ्राय कशा प्रकारे करतात बघा. मस्त रव्यामध्ये इकडे केलेलं आहे. इकडं मस्तपैकी मंचुरियन लॉलीपॉप इकडे केलेलं आहे. पापलेट कसं दिला? पापलेट फ्राय 300 फ्राय. आणि 200 रुपये 250 हलवा 150 200 रुपये 250 रुपये फ्राय. बघा दादांच्या इकडं सर्व डिशेसची किंमत आहे सांगितलं. आणि इकडे डिशेस सुद्धा लावलेल्या आहेत. आणि इकडे बघा मटन थाली इकडे लावलेली आहे. ती 350 रुपये असणार आहे. मटन थालीमध्ये बघा सोनकडे असणार आहे, राईस असणार आहे, मटणाचे 2 प्रकार असणार आहे. एक सुका मटण असणार आहे, एक ग्रेव्ही मटण असणार आहे. आणि वडेसुद्धा असणार आहेत. इकडे साईडला बघितलात मालवणी सुरमई थाली त्याच्यामध्ये ही सुद्धा 350 रुपयाला असणार आहे. इकडे बघा रव्यामध्ये फ्राय केलेली सुरमई असणार आहे. रश्श्यामध्ये सुरमई असणार आहे, भाकर असणार आहे, सोनकडे असणार आहे, भात असणार आहे, लिंबू आणि कांदा वगैरे असणार आहे. इकडे साईडला बघितलात तर पापलेट थाली आहे. इकडे पापलेट तुम्हाला रव्यामध्ये फ्राय मिळणार आहे. आणि इकडे रस्सा मिळणार आहे, 2 भाकरी मिळणार आहेत, भात मिळणार आहे, सोनकढी मिळणार आहे. आणि इकडे साईडला बघितला तर मालवणी खेकडा थाली. तर मालवणी खेकडा थालीसुद्धा इकडे दिलेली. इकडं खेकड्यामध्ये काय असणार आहे? वडे असणार, सोनकडे असणारे, भात असणार आणि खेकडा असणार आहे. इकडे साईडला बघितला तर अजूनसुद्धा इकडं थाली सॅम्पलला लावले आहे. इथं बघा झिंगा फ्राय असणार आहे, अजून वडे असणार आहेत, सोनकडे असणार आहे, राईस असणार आहे. यांचीसुद्धा प्राईस सेम असणार आहे. आणि इकडं साईडला आलात तर जवला पाव आहे, खिमा पाव आहे. पावामध्ये दिला तर 30 रुपये आणि मटनमध्ये दिला तर 40 रुपये.
अशा प्रकारे खिमा पाव, जवला पाव याची किंमत आहे आणि मटन खिमा यांची किंमत आहे. या ताईंचं स्टॉल होतं. आता इकडं साईडला गेला तर अजून एक स्टॉल आहे. हा बघा किती मोठं स्टॉल आहे आणि खूप सारे लोक इकडं मस्तपैकी महोत्सवचा आनंद घेताना. मालवणी महोत्सवमध्ये आलात आणि मालवणी डिशेस तुम्ही पाहिल्या नाही तर तुम्ही मालवणी महोत्सवचा आनंद घेतलाच नाही. हे बघा मटन थाली 400 रुपये इकडे लावलेली आहे. चिकन थाली इकडं 300 रुपये लावलेली आहे. इकडे साईडला कोलंबी थाली इकडे बघा 300 रुपये लावलेली आहे. आणि हिरव्या मसाल्यामध्ये बनवलेली चिकन थाली इथं सुद्धा 300 रुपये लावलेली आहे. आणि इकडे साईडला बघा ही थाली इकडे लावलेली ही सुद्धा 300 रुपये असणार आहे. आणि सुरमई थाली इकडे बघितली तिकडे बघा ही सुद्धा 350 किंवा 400 रुपये असणार आहे. आणि कोंबडी वडे थाली 250 रुपये असणार. इकडे बघा कोंबडी वडा फ्राय इकडं 250 रुपयाला असणार आहे. इथं लॉलीपॉप बघितला तर 200 रुपयाला असणार आहे. ग्रीन चिकन मसाला 250 रुपये असणार आहे. खेकडा 350 रुपये असणार आहे. कोलंबी फ्राय तुम्हाला 150 रुपयाला असणार आहे. इकडे बघितलं मला मटन मसाला तुम्हाला 300 रुपयाला असणार आहे. प्रॉन्स इथं बघितला तर तुम्हाला 300 रुपयाला असणार आहे. कलेजी फ्राय तुम्हाला 300 रुपये असणार आहे. या साईडला बघितला तर मटनच्या डिशेस लावलेल्या आहेत. चिकन लावलेलं आहे हे 200 रुपयाला असणार आहे. या साईडला तुम्ही बघितला तर जवला मसाला इकडे बघितला तर 200 रुपये असणार आहे. जवला मसाला हे जवल्याचे 3 प्रकार ठेवलेले आहेत ते सगळं असणार आहेत. आणि बागडा इथं ठेवलेला आहे 120 रुपयाला. पापलेट ते 350 रुपयाला असणार आहे. आणि सुरमई 350 रुपयाला असणार आहे. या दादांचं स्टॉल आहे तेव्हा नेहमीच आहेस. आणि इकडे साईडला तुम्ही बघितला तर मच्छी एकदम मॅरिनेशन करून इकडे ठेवलेली इकडे बघा मच्छी. आणि अशा प्रकारे समोरासमोर एकदम मस्तपैकी फ्राय करून देतात. इकडे साईडला खूप साऱ्या अशा डिशेस आपल्याला बघायला भेटल्या. तर चला आपण पुढे साईडला जाऊया. आम्ही मालवणी या स्टॉलवरती इकडे आलेले आहेत. आणि इकडे साईडला ज्या डिशेस लावलेल्या आहेत हे बघण्यासारखे आहेत. हे बघ शिपली मसाला. हा शिपली मसाला बघितला तर 250 रुपयाला असणार आहे. खेकडा मसाला बघितला तर 300 रुपयाला असणार आहे. कोंबडी वडे बघितले तर ते बघा 250 रुपयाला असणार आहेत. मच्छी कढी बघितली तर 250 रुपयाला असणार आहे. मटन थाली बघितली मटन मसाला बघितला तर 250 रुपयाला असणार आहे. सुका मटन मसाला बघितला तर 300 रुपये असणार आहे. आणि इकडं साईडला मटन थाली बघितली तर 400 रुपयाला असणार आहे. चिकन थाली बघितली तर ही सुद्धा 300 रुपयाला असणार आहे. आणि इकडं साईडला आपण आलात तर चिकन इकडच्या साईडला बघा पापलेट थाली आहे ही सुद्धा आहे इकडं. आणि बघा चिकन 250 रुपयाला असणार आहे. इकडं कोलंबी बिर्याणी इकडे बघितली तर 300 रुपयाला. चिकन बिर्याणी बघितली तर 250 रुपयाला. आणि कोलंबी मसाला बघितला तर हा 280 रुपयाला असणार आहे. कोलंबी फ्राय तर 300 रुपयाला असणार आहे. कोलंबी कलेजी इकडे बघितली सुकी कलेजी बघितली तर इथं 250 रुपयाला असणार आहे. चिकन खिमा बघितला तर 250 रुपयाला असणार आहे. सुरमई थाली इकडे बघा ही 400 रुपयाला असणार आहे. आणि कोलंबी थाली बघितली ती सुद्धा 400 रुपयाला असणार आहे. हलवा फ्राय तर 600 रुपयाला दिलेला आहे इकडे. आणि इकडे साईडला पापलेट सुद्धा दिलेला आहे हा इकडे दिलेला आहे. सुरमई थाली सुद्धा इकडे दिला आहे त्यांची किमतीसुद्धा दिलेल्या आहेत. आणि इथं बागडा फ्राय सुद्धा दिलेला आहे. तर इकडे बघा अशा प्रकारे रावस फ्राय सुद्धा इथं 400 रुपयाला दिलेला आहे. आणि इथं खूप सारी मच्छी मॅरिनेशन करून ठेवलेली आहे मसाल्यांच्यामध्ये. जशी तुम्ही ऑर्डर द्याल तुम्हाला इकडे करून मिळणार. आणि इकडे साईडला खिमा वगैरे लावलेले आहेत. खिम्याचे प्रकार वगैरे जवळा आहे मटण आहे आणि आपला वजडी खिमासुद्धा आहे. कसं आहे ताई खिमा 40 रुपये. इथं कुठल्याही प्रकारचे खिमा पाव घ्या 40 रुपये प्लेट असणार आहे. या ताईंचं आणि दादांचं स्टॉल होतं. चला आपण पुढच्या साईडला जाऊया. मालवणी हॉटेल या स्टॉलवरती आलेले आहेत. इकडच्या साईडला सुद्धा खूप सारे डिशेस इथं लावले आहेत. हे बघ सागोती वडे हे 300 रुपये प्लेट असणार आहे. आणि एका साईडला आपण बघितला तर बांगडा थाली ही पण 300 रुपयाला असणार आहे. आणि सुरमई थाली ही 400 रुपयाला असणार आहे. इथं पापलेट थाली दिली ही सुद्धा आपल्याला 450 रुपयाला असणार आहे. कोलंबी थाली बघितली तर 400 रुपयाला असणार आहे. चिकन थाली बघितली ही चिकन थाली आपल्याला 300 रुपयाला असणार आहे. मटन थाली 400 रुपयाला असणार आहे. बघा इकडे कधी मस्त आहे. या साईडला खेकडा थाली बघितली तर 400 रुपयाला असणार आहे. ही आहे खेकडा थाली. कोलंबी वडे बघितले तर ही आपल्याला असणार आहे 260 रुपयाला असणार. 3 कोलंब्या असणार 300 रुपयाला म्हणजे 100 रुपयाला एक असणार आहे. हे सुरमई कढी बघितली तर ही आपल्याला 260 रुपयाला असणार आहे. पापलेट बघितला पापलेट कढी बघितली तर 260 रुपयाला असणार आहे. कोलंबी मसाला बघितला तर हा सुद्धा 250 रुपयाला मिळणार आपल्याला. या साईडला बघा चिकन मसाला हा सुद्धा 200 रुपयाला मिळणार आहे. सुका चिकन मसाला बघितला तर तो सुद्धा 250 रुपयाला असणार आहे. मटन मसाला बघितला तर 300 रुपये असणार आहे. आणि चिकन खिमा इकडे बघितला तर 250 रुपये. वजडी खिमा बघितला 280 रुपये. आणि जवळा मसाला बघितला तर 200 रुपये. इकडे साईडला बघितला बागडा कढी बघितला 200 रुपये.
शिपली मसाला बघितला तर हा 250 रुपयाला असणार आहे आणि जर खेकडा बघितला तर हा खेकडा 300 रुपयाला असणार आहे आणि वडे 60 रुपयाला असणार आहे आणि कलेजी मसाला इकडे बघितला 250 रुपयाला आहे. सोनकढी इथं बघितले 30 रुपयाला असणार आहे. लॉलीपॉप बघितले तर 200 रुपयाला असणार आहे. या दादांच्या स्टॉलवरती सर्व प्रकारचे मालवणच्या स्पेशल डिशेस आणि यांच्या प्राईस वगैरे आपण इकडे बघितला. चला आपण पुढे साईडला जाऊया. फर्स्ट ब्रांच आपली यशोधन नगरला आहे, सेकंड ब्रांच सावरकर नगरला आहे आणि आता थर्ड ब्रांच आपण ओपन केले उन्नती गार्डनच्या समोर. उन्नती गार्डन समोर आपल्या शिवाजीनगरला येस तिसरी बँक पण चालू झालेली आहे. येस बघितलं या ताईंचं. बेस्ट स्कूलचा अवॉर्ड मिळालेला स्कूल आहे आपला. अच्छा डे केअर सेंटर बऱ्याच ॲक्टिव्हिटी आहेत. एका ठिकाणी सर्व ॲक्टिव्हिटी अवेलेबल आहेत. डे केअर सेंटर, ज्युनियर सिनियर KG, ॲक्टिव्हिटी सेंटर, फोनिक क्लासेस, ॲबॅकस क्लासेस. हे आमचे स्टुडंट आहेत, जुने स्टुडंट आहेत. त्यांना पण तुम्ही पॅरेंट्सला विचारू शकता आपल्या स्कूलबद्दल. माझा मुलगा या इथे प्ले ग्रुपपासून होता, तर त्याच्यामध्ये म्हणजे स्कूल म्हटलं तर स्कूल खूप चांगलीच आहे. त्याच्यामध्ये इम्प्रूव्हमेंट पण खूप चांगली झाली. माझा मुलगा ज्युनियर KG पर्यंत तिथेच होता. आता तर म्हणजे शाळेत पण एवढी चांगली इम्प्रूव्हमेंट आहे की 10 वर्ष त्यांनी तिसरी ब्रांच ओपन केले. जेव्हा मी घातलेलं तेव्हा त्यांच्याकडे एकच ब्रांच होती, बट विदिन 2 to 3 इयर्स त्यांनी थर्ड ब्रांच ओपन केले. म्हणजे साहजिकच आहे, खूपच चांगलीच आहे. आणि माझा मुलगासुद्धा त्या शाळेमध्ये खूप साऱ्या ॲक्टिव्हिटीज व्हायच्या, त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व व्हायचा. जरी नाही झाले कोणी स्टुडंट तरी ते जे टीचर्स आहेत ते टीचर्स एवढे कोऑपरेटिव्ह आणि फॅमिली म्हणजे एकदम फ्रेंडली आहे त्यांचं नेचर. इवन ज्या श्रद्धा मॅडम आहेत त्या तर खूपच फ्रेंडली आहेत. आम्हाला काही गरज पण नाही लागत की मुलाला म्हणजे काही हे करायची वगैरे. ती लोकं खूप कोऑपरेटिव्ह आहेत सगळे आणि खूपच चांगलं मुलांना हँडल करतात. कोणी रडत असू दे, काही असू दे, पण त्या एन्व्हायरमेंटमध्ये लगेच मिक्स होऊन जातात मुलं. त्यामुळे स्कूलबद्दल म्हणायचं तर स्कूल खूपच छान आहे. तुम्ही म्हणजे विदाऊट काही हे करून तुम्ही आरामात त्याच्यामध्ये ॲडमिशन घेऊ शकता. काय बोलणार तुम्ही स्कूल बद्दल? माझा मुलगा आहे कृष्णा घुगे. अच्छा. तो लिटल स्टार मध्ये नर्सरीला जातो. अवघ्या 6-7 महिन्यात त्याची खूप छान इम्प्रूव्हमेंट आहे. त्याची इम्प्रूव्हमेंट चांगली आहे. त्याला नंबर्स, अल्फाबेट्स आयडेंटिफाय करण्यास तो आता खूप चांगला एक्सपर्ट झालेला आहे. आणि त्यांची 3 शाखा आहेत. आता तिसरी शाखा शिवाजीनगरला ओपन होते आणि खूप साऱ्या ॲक्टिव्हिटी होत असतात. त्यांचं ॲन्युअल डे असतं, टूर असते, पिकनिक असते, खूप साऱ्या ॲक्टिव्हिटी होतात. आणि सर्व टीचर्स पण खूप कोऑपरेटिव्ह आहेत, सपोर्टिव्ह आहेत आणि खूप चांगलं लक्ष देतात मुलांकडे. मित्रांनो, माझा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? आवडला असेल तर नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बेलचा घंटा दाबा. जेव्हा जेव्हा चांगल्या व्हिडिओ मी अपलोड करणार तुम्हाला नोटिफिकेशन येणार आणि समजणार. तर चला व्हिडिओ आपण पुढच्या एक व्हिडिओमध्ये. तो पण छोटासा ब्रेक.